जय जय रामकृष्ण हरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. माऊली म्हणतात, नाम घेतलं की अंतःकरण पवित्र होतं. पण प्रश्न असा आहे, हरिपाठ केल्यानंतरही का काही वेळा मन अस्वस्थ राहतं, का विचारांची गर्दी थांबत नाही, आणि का शांती क्षणभर येते आणि पुन्हा निघून जाते. आज आपण जाणून घेणार आहोत अनुभवाने सिद्ध अशी एक छोटी पण प्रभावी क्रिया, जी हरिपाठानंतर केली तर मन अक्षरशः शांत होतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म या भक्तिभावाने ओथांबलेल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय ज्ञानेश्वर माऊली किंवा जय श्री हरी विठ्ठल नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. हरिपाठ म्हणजे काय? संत ज्ञानेश्वरांनी दिलेला हरिपाठ हा फक्त 28 अभंगांचा संग्रह नाही, तो म्हणजे मनाला भगवंताशी जोडणारा सेतू आहे. हरिपाठ म्हणजे मनाच्या कोलाहलातून नामाच्या शांततेकडे जाण्याचा प्रवास. पण लक्षात ठेवा, हरिपाठ म्हणजे फक्त वाचन नाही, तो अनुभवायचा असतो. पण आता समस्या कुठे आहे? आपण हरिपाठ करतो, पण हरिपाठ संपताच काय करतो? लगेच हातात मोबाईल घेतो, लगेच गप्पा करतो, लगेच कामासाठी धावपळ करतो. म्हणजे काय? आपण मनाला तर शांततेचा दरवाजा उघडतो आणि लगेच गोंधळाला आत सोडतो. हरिपाठ म्हणजे अग्नी पेटवतो. हरिपाठ म्हणजे अग्नी पेटवणे, पण त्यानंतर त्यावर पाणी टाकलं तर काय उपयोग? म्हणजेच पाणी टाकणं म्हणजे नक्की काय? पाणी टाकणं म्हणजे हरिपाठाने जागवलेली पवित्र भावना आणि स्वतःचं विझवणं. उदाहरणार्थ, हरिपाठ संपला आणि लगेच मोबाईलवर वादग्रस्त व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. नाम घेतलं आणि लगेच कोणाची निंदा सुरू केली. रामकृष्ण हरी म्हटलं आणि 5 मिनिटांनी रागाने आवाज चढवला. देवासमोर नम्र झालो, पण माणसासमोर अहंकारी झालो. हेच पाणी टाकणं आहे. हरिपाठ करताना मन शांत होतं, भावना पवित्र होतात, अंतःकरण मऊ होतं. पण त्यानंतर जर आपण वाद घातला, राग धरला, निंदा केली, तुलना आणि मत्सर वाढवला, तर आपण स्वतःच त्या शांततेवर पाणी ओततो. म्हणजेच जर घरात उदबत्ती लावली आणि लगेच खिडकी बंद करून धूर साचू दिला तर सुगंध राहील का? किंवा दिवा लावला आणि लगेच फुंकर मारली तर प्रकाश टिकेल का? हरिपाठ म्हणजेच मनातला दिवा. तो लावणं सोपं आहे, पण जपणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच हरिपाठानंतर 5 मिनिटं मौन, आत्मपरीक्षण, कोणाशी वाद न घालण्याचा निश्चय, ही कृती म्हणजेच त्या अग्नीला जपणं. आता अनुभवाने सिद्ध क्रिया हरिपाठानंतर करायची, म्हणजेच 5 मिनिटाची मौन स्थिती प्लस नामस्मरण अंतर्मनात. हरिपाठ संपला ताबडतोब उठू नका. म्हणजेच सांगायचं असं, हरिपाठ संपला, शेवटचा अभंग म्हटला, हरिमुखे म्हणा, ओठावरून उतरलं आणि आपण लगेच उठतो. पण नाही, इथेच खरी साधना सुरू होते. हरिपाठ संपताच ताबडतोब उठू नका. ज्या ठिकाणी बसले आहात तिथेच स्थिर बसा. डोळे अलगद मिटा, शरीर शांत, पाठ सरळ, श्वास नैसर्गिक. काही करू नका, फक्त थांबा. हे थांबणं म्हणजेच मौन स्थिती. आता मनात हलकेच नाम सुरू करा, रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल. मोठ्याने नाही, ओठ हलवायचे नाहीत, फक्त अंतर्मनात. श्वास आत नाम, श्वास बाहेर नाम. 5 मिनिटं. या 5 मिनिटात तुम्ही देवाला काही मागत नाही, काही सांगत नाही, फक्त त्याच्या उपस्थितीत बसता. हरिपाठ म्हणजेच देवाला हाक मारणं, आणि ही मौन स्थिती म्हणजे देवाचं उत्तर ऐकण्यासाठी शांत बसणं. बहुतेक वेळा आपण फक्त बोलतो, ऐकत नाही. म्हणूनच
हरिपाठानंतर लगेच उठू नका, कारण त्या क्षणी मन सर्वात शुद्ध असतं आणि त्या शुद्ध क्षणीच शांततेचं बीज रोवलं जातं. हीच ती 5 मिनिटाची साधना जी हळूहळू मनाला स्थिर, प्रसन्न आणि हलकं बनवते. यावरून तुम्हाला मी 3 स्टेप सांगतो. पहिलं म्हणजे पहिल्यांदा डोळे बंद करा आणि शांत बसा, शरीर पूर्ण स्थिर. स्टेप दुसरा, श्वासावर लक्ष केंद्रित करा. हळू श्वास घ्या, हळू सोडा. स्टेप 3, मनात फक्त एकच नाम, रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल. मोठ्याने नाही, फक्त मनात. काय होतं या क्रियेमुळे माहीत आहे का तुम्हाला? हरिपाठ करताना शब्द बाहेर उच्चारले जातात, पण या 5 मिनिटात नाम आत उतरायला सुरुवात करतं. मनाचा वेग कमी होतो, विचारांची गर्दी शांत होते आणि एक अदृश्य प्रसन्नता अनुभवायला येते. यावरून तुम्हाला मी संतांचा अनुभव सांगतो. संत तुकाराम म्हणायचे, ज्याची वाचा हरी हरी, ज्याची वाचा हरी हरी, त्याला नाही कशाची परी. पण इथे वाचा म्हणजे फक्त ओठ नव्हे, तर अंतर्करणही. नाम बाहेरून आत गेलं, नाम जे बाहेरून आत जातं की शांतता जन्माला येते, मनात शांतता जन्माला येते. यावरून तुम्हाला एक भावनिक असा अनुभव सांगतो. एक भक्त रोज हरिपाठ करत होता, पण त्याला वाटायचं मन शांत होत नाही. त्याला एका कीर्तनकाराने सांगितलं, हरिपाठानंतर फक्त 5 मिनिटं शांत बस. पहिल्या दिवशी काही जाणवलं नाही, दुसऱ्या दिवशी थोडं हलकं वाटलं, 7व्या दिवशी डोळ्यातून अश्रू आले. का? कारण त्याला जाणवलं मी देवाला बोलत होतो, पण आज देव माझ्याशी बोलतो. जेव्हा आपण शांत बसतो, मनाची लाट कमी होते. हरिपाठाने मन शुद्ध होतं आणि त्या 5 मिनिटाच्या मौनाने मन स्थिर होतं. म्हणूनच शुद्ध प्लस स्थिर बरोबर शांत हीच खरी साधना आहे. यावरून तुम्हाला अजून एक छोटी कृती सांगतो. हरिपाठानंतर एक प्रार्थना बोला. देवा, आज जे काही ऐकलं ते माझ्या जीवनात उतरू दे. देवा, आज जे काही ऐकलं ते माझ्या जीवनात उतरू दे. हे वाक्य मनापासून म्हणा. तुम्हाला जाणवेल, दिवसभरात राग कमी येईल, चिंता कमी होईल, निर्णय शांतपणे घ्याल. का काम करते ही क्रिया? कारण हरिपाठ म्हणजे बीज, मौन म्हणजे माती, नाम म्हणजे पाणी आणि शांतता म्हणजे फूल. आजपासून प्रयोग करा. 7 दिवस सलग करा. हरिपाठ, 5 मिनिट मौन, अंतर्मनात नाम आणि मग स्वतःला विचारा, मन बदललेलं का? उत्तर तुम्हाला अनुभवातून मिळेल. कारण हरिपाठ म्हणजे केवळ शब्दांची माळ नाही, तो आपल्या अंतर्करणासमोर धरलेला आरसा आहे. आता आपण अभंग म्हणतो. आपण जेव्हा अभंग म्हणतो, पण त्या अभंगात आपलं प्रतिबिंब दिसतं का? संत ज्ञानेश्वर म्हणतात, नाम घेतलं की अंतर्करण शुद्ध होतं. नाम घेतलं की अंतर्करण शुद्ध होतं. नाम म्हणजेच गंगा जलासारखं आहे. ते मनावर पडलं की मलिनता धुतली जाते. पण प्रश्न असा आहे, आपण रोज मनात नवीन धूळ साचू देतो ना? राग, मत्सर, अहंकार, अपेक्षा, तुलना, हे सगळं म्हणजे मनाचा कचरा. घर आपण रोज झाडतो, अंगण रोज स्वच्छ करतो, पण मनाची सफाई नसेल तर हरिपाठ केल्यानंतरची शांती टिकणार कशी? म्हणूनच ही 3 प्रश्नांची साधना फार महत्त्वाची आहे. हरिपाठ संपल्यावर स्वतःला विचारा, आज मी कोणावर राग धरून बसलो आहे का? आज माझ्या शब्दांनी कोणाचं मन दुखावलं आहे का? आज नाम घेताना माझं मन खरंच देवाजवळ होतं का? हे प्रश्न मनाला टोचतात, पण जिथे टोचणी लागते तिथे शुद्धी सुरू होते. ही साधना म्हणजे मनाचा दररोजचा कचरा बाहेर काढणं.
कारण शुद्धता मिळवणं अवघड नाही, ते टिकवणं अवघड आहे. आणि जो रोज मन साफ करतो त्याचं अंतःकरण हळूहळू शांत, प्रसन्न, हलकं होतं. हरिपाठ म्हणजेच प्रकाश, पण आत्मपरीक्षण म्हणजे खिडकी उघडणं. खिडकी उघडली की प्रकाश आपोआप आत येतो. यावरून शेवटी सर्वांनी अभंग म्हणावा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता हरिपाठ फक्त म्हणू नका, त्याला जगा. हरिपाठ फक्त म्हणू नका तर त्याला जगा. जर तुम्हाला अशी अनुभवाने सिद्ध साधना आवडली असेल तर आजच ठरवा. हरिपाठ नंतर 5 मिनिटं देवासाठी नाही तर स्वतःसाठी द्या. कारण मन शांत असेल तर घर शांत, घर शांत असेल तर जीवन शांत. जय श्री हरी विठ्ठल. मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहितीही. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.